नासिक की राजनीति के चलते बीजेपी में उस वक्त अंदरूनी घमासान तेज हो गया जब पूर्व महापौर विनायक पांडे के पार्टी प्रवेश को लेकर विवाद खड़ा हो गया। बीजेपी विधायक देवयानी फरांदे ने इस पार्टी में प्रवेश का खुलकर विरोध किया। देवयानी फरांदे ने सोशल मीडिया पर एक पोस्ट के जरिए अपनी नाराजगी जाहिर की। उन्होंने आरोप लगाया कि वे चुनाव प्रमुख होने के बावजूद इस अहम पार्टी प्रवेश को लेकर उन्हें विश्वास में नहीं लिया गया। देवयानी फरांदे ने साफ कहा कि पूर्व महापौर विनायक पांडे और कांग्रेस नेता और पूर्व नगर सेवक शाहू खैरे के बीजेपी में शामिल होने का वे विरोध करती हैं। अपनी पोस्ट में देवयानी फरांदे ने यह भी कहा कि वे उन हिंदुत्ववादी कार्यकर्ताओं के साथ मजबूती से खड़ी हैं जो स्थापित नेताओं के खिलाफ संघर्ष करते रहे हैं और जिन्होंने पार्टी के लिए जमीनी स्तर पर काम किया है। देवयानी फरांदे के सोशल मीडिया पोस्ट के बाद नासिक की राजनीति में हलचल मच गई और बीजेपी के भीतर चल रही खींचतान खुलकर सामने आ गई है। 3-4 पिढ्या झाल्या तर काँग्रेसची धुरा समर्थपणे जुन्या नाशकात गेली अनेक वर्ष आम्ही सांभाळली, परंतु आजची परिस्थिती बघता सध्या जे म्हणजे मी असं कोणावर आरोप करणार नाही, परंतु ह्या परिस्थितीला गेली अनेक वर्ष मी सूचना करतोय, कारण की त्या पक्षामध्ये माझं 2-2, 3-3 पिढ्या गेलेल्या असल्यामुळे मी कायम तिथल्या पदाधिकाऱ्यांना समजवायचा सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही झाला। आज तो म्हणजे पक्ष क्षीण झाल्यामुळे मलाही वेदना होत आहेत का ते अशा वेळेस क्षीण झालेल्या पक्षाला उभारी देण्याचं काम तुमचं आहे। तुम्ही म्हणता माझे 3-3 पिढ्या गेलेल्या आहेत, हो। तुम्ही अशा वेळेस भाजपमध्ये येतात पक्षाला वाऱ्यावर सोडून? पक्षाला अजिबात नाही। काय जे स्थानिक पदाधिकारी आहेत हे स्थानिक पदाधिकारी गेली अनेक वर्ष म्हणजे आता सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांना समजवलं का तुम्ही निर्णय घेताना पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, परंतु आजची परिस्थिती ही पक्ष क्षीण झालेला आहे। कार्यकर्त्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। गेली अनेक वर्ष जे लोक काम करतायत त्यांना तुम्ही घरी बसवलंय, त्यांना जर विश्वासात घेतलं नाही तर पक्ष वाढेल कसा? आज आपल्याकडे उमेदवार नाहीयेत तरी सुद्धा या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला। तुमच्या प्रवेशाला एवढा प्रचंड विरोध होतो आहे, तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढलेली होते ते सर्व उमेदवार इथे आहेत, त्यांचे कार्यकर्ते इथे आहेत, तुम्हाला प्रवेश देऊ नये अशी त्यांची मागणी आहे। बरोबर आहे ना, म्हणजे जे ज्या परिसरामध्ये मी राहतो तिथं गेली अनेक वर्ष म्हणजे बीजेपीचा बेस असलेली पूर्वीपासूनची जी लोक होती तर ती तिथं आहेत, परंतु माझं काम मी तिथं करत असलेलं सर्व कार्य म्हणजे गेली 60-70 वर्ष 80 वर्ष माझ्या वडिलांपासून माझ्या मोठ्या भावापासून आणि मी स्वतः सुद्धा त्या लोकांसाठी काम करतो आणि म्हणून ते लोक पक्षविरहित कुठलाही विचार हे न करता माझ्या पाठीशी उभे राहतात आणि त्याच्यामुळे दरवेळेला मला ते मदत करतात आणि त्या याच्यावर आजपर्यंतची माझी वाटचाल आहे। आज त्या सर्व लोकांना मनापासून बरं वाटतंय का प्रवाहामध्ये पुढची जी पिढी आहे तर असंच जर चालू राहिलं तर त्यांची कामं होणार नाहीत आणि त्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला। हो हो, तो त्यांचा मात्र ते तिथे बाहेरच उभे आहे। या सगळ्यामुळे पोलीस बंदोबस्त लावलाय मोठ्या प्रमाणात। पक्षाचं एकंदरीत आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, तो त्यांनी बघावा बुवा असं। पण बंदोबस्त मध्ये प्रवेश होतोय सगळा पूर्ण, मोठा बंदोबस्त लावलाय। हो, आता तो ते समजवतील सगळ्यांना। आमदारांशी तुमची चर्चा झाली होती प्रवेशाआधी? ते पदाधिकाऱ्यांनी आम्हाला जे बोलवलं, म्हणजे नाशिक शहरातले जेवढे पदाधिकारी आहेत बऱ्यापैकी पालकमंत्री आहेत या सगळ्यांशी बोलूनच आम्ही प्रवेश करतो ना। निरोप कोणाचा होता? मंत्री गिरीश सगळ्यांचा निरोप होता। आमदार पक्ष पदाधिकारी कसं बोलले तुम्ही? आम्ही पालकमंत्र्यांशी बोललो, शहर अध्यक्षांशी बोललो, इथं जे निवडणूक प्रमुख आहे त्यांच्याशी बोललो, आमदारांशी। मला विश्वासात घेतलं नाही। आम्ही त्यांच्याशी बोललोय, म्हणजे असं काही नाही, सर्व लोक एका वेळेस हजर असताना बोललोय। म्हणजे मी काही वेगळं बोलतो किंवा वेगळं सांगतो अशातला अजिबात भाग नाही। म्हणजे जे घडलंय ते मी सांगतोय आणि ते तिथं सगळ्या लोकांसमोर घडले, त्याच्यामुळे त्याला काय हे नाही। बाकी प्रवेशानंतर राहू द्या। त्यांनी कळवल्यानंतरच हा पक्ष प्रवेश होतो आहे। जरी याला काही विरोध होत असला तरी तो नॅचरल आहे, तो त्याबाबत पक्षश्रेष्ठी निश्चितच मार्ग काढतील आणि सर्व सुकर होईल अशी आम्हाला आशा आहे। तुम्हाला, तुम्ही महापौर राहिलेला आहात, तुम्हाला पक्ष प्रवेश करण्याची आवश्यकता का भासते? महापौर जरी मी राहिलेलो असतो तरी देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजी यांचं सरकार आहे आणि नाशिकमध्ये
जो सिंहस्थ कुंभमेळा येत आहे त्याचप्रमाणे नाशिक शहराचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्यांना मार्ग काढण्याकरता किंवा त्या मूळ प्रवाहामध्ये सामील होण्याकरता शहरवासियांच्या दृष्टीने निश्चितच हा योग्य असा निर्णय आहे असं आम्हाला वाटतं.